पण सूर्य थांबल, समुद्र पोहून पार करता येईल, आधी करून सगळ्या गोष्टी होतील, परी त्या साधूची भेटी न होईल का? ऐका, पण त्या साधूची भेट होणार नाही, एवढा कठीण साधू आहे. मग ऐका, साधू म्हणायचं कोणाला? ठीक आहे, एवढी कठीण साधूची भेट आहे, मग साधू असतात कसे? ऐका, संत असतात आपल्यामध्येच, साधू संत आपल्यामध्येच असतात, पण ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत कळत संत नवती जगामान संत नवती जगामान संत म्हणायचं कोणाला? संत जिवंतपणे कळत नसतात. आपल्या मराठीमध्ये मन आहे, शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणे. बरोबर का नाही? आता मला सांगा, एखादा पैलवान ह्या दंड ठोपटालाय पण घरी चुलीपाशी, जमल का? जमल का? नाही. त्या रणांगणात उतरा आणि त्याचं शूरत्व दाखवा, तिथं शूर वळख. बरोबर का नाही? तसा साधू जिवंतपणे कळत नसतो, आणि जे जिवंतपणे कळते मला तर वाटते ते जवळपास साधूच नसतील. आता देव जाणे विठ्ठल विठ्ठल. कारण जर साधू संत जिवंतपणे कळाले असते तर माझ्या ज्ञानोबाला एवढा त्रास झाला नसता. जर संत जिवंतपणे कळाले असते तर माझ्या तुकोबारायला एवढा त्रास झाला नसता. ऐका, आज माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नावावर या दिंडीत 15-20 लाख समाज, तिकडून तुकोबारायकडून 10-15 लाख समाज, एवढा समाज चालतो. अहो, किती अन्नदान होतं, लोक बेजार आहेत अन्नदान करायला, पण लोक खायला तयार काय? काय तिकले त्याला खाले किती, तिकले त्याला खाले किती, ऐका, किती अन्नदान आहे, लोक खायला तयार. बरोबर, लोक बस झालं म्हणेपर्यंत अन्नदान आहे. एवढं आज ज्ञानोबा तुकोबाराच्या जीव नावावर. ऐका, मी सहज विनोदानं म्हणत असतो, ज्ञानोबा तुकाराम आणि संध्याकाळी गुलाबजाम. बरोबर का नाही? असे आज वारीच्या वाटेनं गत आहे. पण ऐका, हे करण्यासाठी माझ्या ज्ञानोबारा तुकोबारायला काय भोगावं लागलं? ते जिवंत असताना त्यांना साधं कोणी पीठ सुद्धा वाढलं नाही. मग खरं सांगा, जर ज्ञानोबारा तुकोबारा त्या लोकांना कळाले असते तर एवढी अवस्था झाली असती का त्यांची? नाही. पण ते गेले, आणि गेल्याच्या नंतर आज बघा, आज या दिंडीमध्ये 20 लाख समाज आहे. कोणाला पत्रिका नाही, कोणाला मूळ नाही. लोकांना लग्नाला मूळ पत्रिका देऊन जाणं होईना चले हो.
खरं सांगा, या वर्षात लोक 2-4 तरी मूळ पत्रिका चुकी लाव का नाही? तुम्ही म्हणालो चुकी लाव का नाही? मला कळतं तुम्ही चुकी लावण, तोंडावर भविष्यवळ की तुम्ही तुम्हाला आलेल्या तुम्ही मूळ पत्रिका चुकीला, प्रत्येकाने चुकीला त्यात मला जाणं मूळ आलेलं जाणं होईना चले. पण ऐका, इथं कोणाला मूळ नाही, कोणाला काही नाही. अहो, RCCच्या बंगल्यामध्ये लोकाला तिकडं काय व्हायलंय, कचकऱ्या माणूस, काहीच नाही. कोण्याही शेतात झोपा, कुठंही झोपा, मला सांगा इथं काट नाही, कुंपण नाही, काही नाही, निवांत पालामध्ये झोपायचं. कधी शंका काही मनात आली का म्हणालो कोणाच्या? काहीच नाही किंवा एवढा समाज माझ्या फक्त माऊली ज्ञानोबाराच्या नावावर चालतो, त्यांच्या शब्दावर विश्वास आहे. सर्वांना माहित आहे, कितीही मोठा काळ असू द्या, पण त्या काळाला सुद्धा दाबणारा माझा बाप आणखी माझ्या सोबत आहे. कारण एक सांगू का, जगात काळ काय आणि आम्ही माता दिला पाय. म्हणून महाराज या साधू संत जिवंतपणे कळाले नाही. आणि ऐका, म्हणून साधू संत सरास्तर भेट होत नाही, कळत नाहीत. पण कदाचित ज्ञानोबाराय, तुकोबाराय, श्री संत मोतीराम महाराज यांच्यासारखे संत जर भेटले, भेट होतच नाही, पण कदाचित जर संत असे भेटले तर काय करा, धरावे संत. आमच्या पांचाळा नाही. आता ती जुनी गाडी अपर डिपर कशाचे सगळे इंडिकेटर मोडून गेले, तर अपर डिपरचं काय? विठ्ठल हेडलाईट साईड शॉर्ट झाले, तुम्ही अपर डिपरचं. ऐका, जर असे संत भेटले तर त्या क्षणी धरावे संताचे ते पाय. ऐका, मला संताचे पाय सांगायचे. आज आपण पालखी सोहळ्यामध्ये आज कोणी रिंगण पाहिलं? आता आपण पुढे आलतो, पण काही जणांनी रिंगण पाहिलं, बरोबर का नाही? बरं, वाटण एक तरी रिंगण कोणीतरी पाहिलं असेल, बरोबर का नाही? रिंगणामध्ये घोडे किती पळतात हो? किती पळतात? किती? 2 घोडे, बरोबर का नाही? ऐका, त्या घोड्यापैकी एक घोडा माझ्या संस्थांचा असतो, म्हणजे ज्ञानोबारायांचा, आणि दुसरा घोडा म्हणजे शितोळे सरकारचा, बरोबर का नाही? कोणाचा? शितोळे सरकारचा. ऐका, शितोळे सरकारचा घोडा मला धरावे संताचे ते पाय सांगायचे बरं का. त्या शितोळे सरकारचा घोडा जे आज ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्यात आहे, या शितोळे सरकारच्या काळामध्ये जुन्या काळी एक घटना घडली. सर्वांना माहीत आहे, मला ते सांगत बसायची नाही, पण कोणती घटना घडली होती? एका राजाला लगातार मुली होऊ लागल्या, आणि शेवटला राजानं राणीला सांगितलं, यावेळेस जर मुलगी झाली तर तुला आणि त्या मुलीला जाग्यावर खलास करीन. आणि महाराज दैवयोगानं नशीब फुटकं, त्या मुलीला, त्या बाईला काय झाली? राणीला डबल मुलगीच झाली. आणि ते ब्राह्मणाला बोलून घेतलं, तिची काहीतरी शांती काढली, मूळ काढली, बरोबर का नाही? आपण सर्वांनी ऐकलेलंच आहे ते, म्हणून थोडं शॉर्टकटमध्ये सांगालो. मग ते राजाला सांगितलं, तुम्ही मुलगाच झालाय, पण मुलाचं लग्न होईपर्यंत तोंड बघायचं नाही. लहानाचं मोठं हुलाली, तिला मुलाचे ड्रेस घातले, आणि महाराज शेवटी लग्न जमलं. आणि उद्या लग्न म्हणल्याच्या नंतर आदल्या दिवशी त्या मुलीने विचार केला, आजपर्यंत माझं खोटं रूप लपलं, पण आता उद्या माझं खरं रूप समोर येणार, आता माझा जगून फायदा नाही. आणि त्या मुलीनं रात्रीच घोड्यावर टांग टाकली आणि महाराज जीव द्यायला गेली. जीव द्यायला गेल्याच्या नंतर तिकडून माझ्या ज्ञानोबाराय 4 भावंड येत होते. ज्ञानोबा तुका मस्त देवाचं भजन विठ्ठल 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 करीत येत होते. महाराज
येत असताना कोणीतरी साधू संत चाललेत, जाता जाता त्यांच्या शेवटचं दर्शन घ्यावं म्हणून त्या मुलीनं जाऊन दर्शन घेतलं. पण अंगावर ड्रेस कोणाचा होता? कोणाचा होता? मुलाचा होता. बरोबर का नाही? ज्ञानोबारायनं सहजच आशीर्वाद दिला, उठ बाळा उठ. बरोबर का नाही? आणि महाराज तिनं सांगितलं, महाराज मी बाळ नाही, मी काय बालिकाय. त्रिभुवन केला पुरुष स्त्रीचा तो केला पुरुष उभा. ऐका, सहज शेवटचं दर्शन घेतलं आणि एका संताचे पाय धरले तर महाराज एका स्त्रीचा पुरुष केला आणि त्याला एवढा मान भेटला. आज ज्ञानोबारायच्या पालखी सोहळ्यामध्ये मानाचा घोडा म्हणून शितोळे सरकारचा तव्हापासून चालू आहे. याला म्हणतात धरावे संताचे ते पाय. ऐका, पाय धरायला पाहिजे बरं का. हा, पायात खूप महत्व आहे. ऐका, कोणाकडे बी पाय मी सांगत असतो, लवून चोपून जुन्या काळचे आमचे असे जुने आजोबा म्हणायचे, अरे बाळा आपल्या परिस्थितीनुसार आपण लवून चोपून वागावं, आपल्या पायाकडे बघून वागावं. बरोबर का नाही? हा, ऐका. आणि मोठा माणूस दिसल्याच्या नंतर त्याचे पाय धरावे. ऐका, पाय धरण्यामध्ये आणि पुढच्या माणसाला मी एक सांगत असतो, जर जग जिंकायचं ना, जग, तुम्हाला पैसा नाही लागत बरं का. खरंच गोविंदाजी, मी आज 15 वर्ष झालं समाजात हिंडालो. मला माहिती आहे या लेकरावणी होतो तेव्हापासून हिंडतो. बरोबर का नाही? आणि तुम्हाला आज जवळपास 7-8 वर्ष झालं माहिती आहे. मला येत काहीच नाही, मला येत काहीच नाही. हे आता उगा हे जे कंबर बांधून उभं राहणं आहे का नाही, तुमच्या समोर पोपटपंची करणे. तुम्हाला दिक नाही, मला तुम्हाला कळना, मला वळना म्हणल्याने असं काम झालंय. बरोबर का नाही? हा, वेडे वाकुडे लेकुराचे बोल म्हणल्याने तुम्ही समोर बसलात. बरोबर, मला येत काहीच नाही. बरं, कीर्तनात येते असं नाही, पक्वाजातलं सुद्धा मला येत काहीच नाही, काहीच येत नाही. इमानदारीनं सांगतो, मला काहीच येत नाही. याच्यामध्ये राजे महाराजे मोठमोठे येते. पण तुमच्या सर्वांच्या फक्त प्रेमामुळं आपल्या तोंडात साखर आहे आणि डोक्यावर बर्फ आहे. म्हणून गेली 15 वर्ष झालं तुमच्यासोबत माझं रिलेशन. म्हणून मी आनंदानं सांगत असतो, जग जिंकायचं ना, पैसा नाही लागत, फक्त तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ पाहिजे. बरोबर का नाही? एवढं झालं ना, 100% माणूस जग जिंकते. पण एवढं माणसाला पाहिजे. आता ऐका, मी सहज पायाचा विषय चालू होता. बरोबर का नाही? पाय धरून लावून चुकून राहावं. विनोदाने एक दृष्टांत सांगत असतो, तेवढा दृष्टांत सांगतो मी तुम्हाला आणि कीर्तन सेवा संपन्न करतो. असंच मी 2 तास म्हणतो. सोडालोच म्हणत असतो मी, म्हणजे लोक उठू नये. ऐका, म्हणजे माणसानं बोलत असताना लवून चोपून वागावं, लवून चोपून बोलावं. ह्याच्यावर मी विनोदाचा दृष्टांत सांगत असतो. एका माणसाला एका सावकाराकडून 50,000 रुपये पाहिजे होते. किती पाहिजे होते? किती पाहिजे होते? बोला राव, मायला फुकटचे 50,000 तरी म्हणा की 50,000. 50,000 रुपये पाहिजे होते. हा, पंचायत तुम्ही बोलत जातो, आपली राशी ऐका. 50,000 रुपये पाहिजे होते आणि त्या माणसानं लेकराला सांगितलं, ए बाळा, सगळ्यात लहान लेकराला, जाय फलाण्या सावकारकडे जाय आणि सावकारला म्हणा, सावकार आमच्या बाबानं काय केलंय, 50,000 रुपये मागितले. ते पळतच गेलं, मला राम राम सावकार. राम राम.
ते जुन्या काळचा सावकार महाराज माडीवरचा, जुन्या काळी सावकार दुसऱ्या मजल्यावर असायचे, बरोबर का नाही? हा, जुन्या माड्या दुसऱ्या मजल्यावर बसलेला सावकार, ह्या बंब्याच्या बंब्या मया दुपट आहे का नाही? हा, मस्त असा बसलेला आणि महाराज सावकार बसला मस्त गादीवर. हे गेल्या गेल्या राम राम घातले, म्हणला सावकार आमच्या वडिलांनी 50,000 रुपये सांगितले. सावकार म्हणले ठीक आहे देतो. सावकार म्हणले मुनिमजी 50,000 रुपये घेऊन या. मुनिमजी मध्ये 50,000 रुपये आणाय गेला तर ह्या लेकरानं ग बसाव का नाही? हे म्हणाले होय सावकार, लईच खाऊन सुटला बा म्हणला, काय दबर दुबर झाला बा म्हणला. आम्हाला लोक म्हणाले तो लई दबर झाला महाराज, हा रोज एका घरचं खायला. हा आता एका खाण्यामुळं, ऐका हे शरीर खाण्यापिण्यामुळे होत नसते, हे माझ्या माऊली ज्ञानोबा यांचं भजन केलेल्याची कृपा आहे. विठाला बघायचा असेल तर मी एक प्रयोग सांगतो. खरंच हो, परमार्थात आलेला माणूस सुधरतो का? का का ज्ञानोबा मोतीराम महाराजांना माहिती, बरोबर का सुधरतंय? आता समजा एखाद्याला 2 मुलं असले तर त्याने एक काम करायचं, एक मुलगा संस्थेत टाकायचा आणि एक मुलगा घरी ठेवायचा. त्या घरी ठेवलेल्या मुलाला काजू बदाम, तूप बदाम, पिस्ता, काय आणखी खारीक वाटी सुपारी, काय काय जे जे असेल ते सगळं खाऊ घालायचं. आणि आमच्या संस्थेतल्या लेकरांना नंबर 1 मधुकरीच्या शिळ्या तुकड्या मोडू द्या आणि 1 वर्षाच्या नंतर दोघांना समोर आणायचं. ह्याचं जर त्याच्यापेक्षा 10 किलो जर कमी बसणार चलं तर मी 1 वर्ष संस्थेची फी माफ करतो. सुधारणारच. हे वैभव आहे का नाही, हे खाण्यापिण्यानं नसते, हे समाधान आहे. माझ्या ज्ञानोबाराची मोतीराम महाराजांची कृपा आहे. काय ते सहज सावकाराला म्हणाले होय सावकार, लईच बोंब्याच्या बोंब्या सुटल्या बा, आणि तुम्ही मेल्यावर तुम्हाला खाली कसं काढा? काही गरज आहे? नाही ना, काही गरज आहे का? आता मला सांगा, माणसाला तुम्ही उद्या मरता म्हणल्यावर तुम्हाला बरं वाटेल? नाही, मी तुम्हाला म्हणल्यावर बरं वाटेल आणि तुम्ही मला म्हणल्यावर मला तरी बरं वाटेल. कोणालाच बरं वाटणार नाही. मरण कोणाला आवडत? सावकार म्हणले, सावकाराला राग आला, मुनिमजीला सांगितलंय मुनिमजी पैसे द्या ठेवून. बेदम मार दिला आणि त्याला मधल्या रूम मध्ये टाकलं. घंटाभर झालं पोरग काल नाही म्हणून बापानं त्याच्यापेक्षा मोठ्या भावाला पाठवलं. ते गेलं राम 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 राम. घंटा खाली भाव आलता की काय झालं सावकार? काय झालं म्हणजे पैसे माझा आलता का म्हणजे इज्जत काढा आलता? काय झालं सावकार? ते म्हणाले सावकार तुम्ही मेल्यावर तुम्हाला खाली कसं काढावं? हे म्हणला सावकार असलंच बोलाले. म्हणला तुला काय करायचं? म्हणला खंड करून बाहेर काढता येईल. शेलाई बेदम मार दिला, पुन्हा मधल्या रूम मध्ये टाकला. घंटाभर पोरग काल नाही म्हणून सगळ्यात मोठ्या भावाला पाठवलं बापाने. पण शेवटी हे बी त्याचाच भाऊ घेऊ. हे गेलं राम राम माय बाप, पण थोडं मोठं होतं, शहाणं सुरत होतं. राम 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 राम. घंटा खाली 2 भाऊ आले. आलते की कुठे? ते काय म्हटल्या रूम टाकले. काय झालं? काय झालं म्हणजे मला पैसे मागा आलते का म्हणजे इज्जत काढाय आलते? काय झालं? काय झालं म्हणजे एक ते लहान म्हणते सावकार तुम्ही मेल्यावर तुम्हाला खाली कसं काढाव? दुसरं म्हणाले तुला काय करायचे? खांड करून काढतो. ते मोठं म्हणलं महाराज सावकार काय सांगावं, असलेच करायलेत. म्हणला ह्या दोन्ही भावानं मला गावातून उठून जायचं केलं. म्हणला गावात राहू वाटणार चालय. मला जिथं जाईल तिथं मार खाऊ घालायला. मला तुम्हाला काय करायचं? मला सावकार मेल्यावर कसं काढा, खांड करून काढाव, माडी सैफ फुकून देता येईल. विनोदाचा दृष्टांत संपला. आता ऐका, मला सांगायचा सिद्धांत हा असा, किती दिवस पैसे मागितल्यावर पैसे भेटणार आहेत? भेटतील का? नाही भेटणार. त्याच्यासाठी काय करावं लागेल? साच आणि मवा. हा ऐका, तोंडामध्ये गोडवा पाहिजे, बरोबर का नाही? आणि माणसाकडे लिंता पाहिजे. म्हणून लिंतेचं प्रतीक आहे पाय. लिंता घेण्याचं प्रतीक आहे पाय. आणि ऐका, वारकरी संप्रदाय हे शिकवतोय, पंढरपूरच्या वारकऱ्याला खरंच अभिमान नाही, पाया पडे जनाय.
एकमेका पंढरपूरच्या वारकऱ्याला ह्याची लाज वाटत नाही, कारण पाय हे खूप श्रेष्ठ. आणि एक सांग का महाराज, या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये वारकरी संप्रदाय आहे म्हणून हिंदू संस्कृती टिकून आहे. आणि त्याच्यामध्ये हे असे जुने धोत्रावाले माणसं आणि या जुन्या लुगड्यावाल्या बाया आहेत, हे जुने टाळकरी आहेत म्हणून परमार्थ टिकून. आमचं काय, आम्ही एक ठेपात चाललं तर दुसऱ्या ठेप्याला गाडीत बसलो, बरोबर का नाही? पण महाराज आताही असे काही वारकरी आहेत की त्याचं 90 वर्ष वय पण कुठंच बसत नाही. निष्ठा म्हणायचो. खरंच काय काय जण वारकरी संप्रदाय अशी सेवा करून घेते ना, सेवा भाव पाहायचा संप्रदाय नाही. अतिशोक्ती म्हणून नाही, पण ऐका, हा मला कोणाचं वर्णन करायचं नाही, पण माणसानं खरंच निष्ठा सेवा ठेवायला पाहिजे. आज आमचे मुडेकर महाराज बिना चपलाचं ते महात्मा चालते. काही असू द्या, एखाद्याला जोरात बोलली असतील, रागात आली असतील, द्या सोडून. ऐका ना, एक गोष्ट सांगतो तुम्हाला, ज्या माणसाचा त्याग मोठा आहे त्या माणसाचा राग जरूर मोठा असतो. संन्याशी लोक असतातच सर्किट, असतातच सर्किट. ऐका ना, संन्याशी लोक म्हणजे थोडक्यात आपल्या तुकोबराच्या वचनाप्रमाणे वागावं लागतंय. तुका म्हणे सर्प विंचू नारायण, वंदावे दुरी न शिवू नये. तसं संन्याशाच्या लई जवळ बी जायचं नाही, लई लांबून बी राहायचं नाही. आज मला सांगा, ह्याच्या पायाला फोडे यायले, फोडं फुटायले. मग एखाद्या म्हणली तर दिंडीमधलं उठून मी बी चलालो की बिना चपलाचं, चलतूस का चलतोस? ऐका, कदापि तुम्ही चलू शकता, त्याला 2-3 कारणे. मी नाव का घेतलं, मी विनाकारण वर्णन कोणाचं करीत नाही, खरंच करीत नाही. मी नाव का घेतलं तुम्हाला सांगतो. ऐका, जो माणूस 24 तास एसीच्या गाडीमध्ये फिरतो, जो माणूस 24 तास 50 लाख रुपयाच्या एसीच्या गाडीमध्ये फिरतो, तो माणूस अचानक जर बिना चपलाचं ह्या रोडनं पायी हिंडत असेल, ह्याला कमाल आहे. तुम्ही शेतकरी आहेत बाबा, 24 तास तुम्ही शेताने बिना चपलाचं देत ना, तुमचे पाय पाहिले तर दगडात आणि पायात फरकच राहील नाही, बरोबर? शेतकरी महाराज, आपल्याला पर्याय नाही ते, बरोबर का नाही? आता आम्ही चप्पल घालून चाललो तर माझ्या पायाला 2 फूट आले, म्हणजे सांगायचं पंचायतचे ते पाय डोक्यावर घेऊन चलते, त्याचं काही नाही. ऐका, म्हणजे मला सांगायचं हे वारकरी संप्रदाय सेवा भाव जपते. सेवा, इथं सेवाच पाहिजे, सेवेशिवाय काही नाही. संप्रदायामध्ये पाहिजे असेल तर काय, जर कोणालाही कशाची प्राप्ती पाहिजे असेल तर अगोदर सेवा करावं लागेल. तेच सेवा हा दारवंटा, बरोबर का नाही? सेवाच पाहिजे, सेवेशिवाय काहीच नाही. ऐका, माझ्या श्री गुरु मोतीराम महाराजांची सेवा एका साध्या माणसानं केली. ज्या माणसावर खुनाचा आरोप आला त्या माणसानं सेवा केली, मग मोतीराम महाराजांचे पाय धरले. आज त्याच माणसाचं नाव श्री संत मारोतराव महाराज दस्तापूरकर म्हणून पंढरपूरमध्ये समाधी झाली. ह्याला सेवा म्हणतात, ह्याला दास म्हणतात. ऐका, सेवा पाहिजे, दास पाहिजे, एका संताचे पाय धरायला पाहिजे. त्या मारुतराव महाराजाची कित्येक महाराज मेले, ते कुठं जाळले की पता नाही, पण आज चंद्रभागेत समाधी आहे. ह्याला सेवा म्हणतात, ह्याला दास म्हणतात. दास्यत्व. ऐका, आजकाल काय झालंय बघा, कोणाला शिष्य व्हावाच वाटणार चले, जे उठेल ते गुरुच व्हावे. आणि त्याच्यात शिष्याचं तसलं झालंय हो. थोडं आता समजा, आता हे पकवाज वाजवले, 4 बोल शिकली, प्रमोद महाराजाचीच बघतो म्हणाले तर नाही, म्हणजे विद्यार्थी तसे म्हणणार ते नाही. ऐका, पण सांगायचं हे म्हणजे काही बी कुठे कोण्या ह्याच्यामध्ये नोकर कोणाला व्हावं वाटाले का? 4 महिने एका दुकानावर काम केलं, शेजारच्या लगेच ह्याला विचाराले रूमवाल्याला, तुझं द्यायचं का भाड्यानं? का? ह्याच्यासारखं दुकान टाकायचं म्हणलं. सगळं नॉलेज घेतलंय म्हणला. काय करता प्रमाण आहे पंचायत एक करीती गुरु खांदा भारो शिष्या
लयच गुर 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 करू लागले म्हणून म्हणू गेलो. हा, काय म्हणाला? हा, चला द्या विषय सोडून. मला सांगायचं होतं एवढंच की बाबा ह्या लोकांकडे बघा, माझ्या श्री संत मारुतराव महाराज, ह्या लोकांना महाराज एका संताचे पाय धरले आणि त्याचा उद्धार झाला, म्हणून धरावे संताचे ते पाय. आता ऐका, जवळपास 7 वाजले, बरोबर का नाही? 7 वाजलेत, आपला टाइम संपलाय. चल द्यायचं का थोडा वेळ? काय काय जण कसं करायला? चलू द्या, चलू द्या, म्हणजे नको बी चल द्या, तोंडावर चलू द्या, चल द्या. म्हणजे थोडक्यात एखादं वाडा आलं काय काय जण मोठे गमतीनं जेवतील बघा. घ्यायचं तर असतंय, नको नको, इथं ताट असते, नको नको, ताटासमोर जर घ्यात नको म्हण, नको नको म्हणजे टाक. तसं काय 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 जण तसं चल द्या. कसं रंगनाथ महाराज किती वेळ करायचे? आणखी 1 घंटाभर करायचे? बापू घंटाभर म्हणत बा. ऐका, एक उदाहरण सांगू आणि आपली सेवा समाप्त करू. का लगेच समाप्त करू? सांगूच का? मग एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा भगवान परमात्म्याची प्राप्ती पाहिजे असेल तर धरावे संताचे ते पाय. कोणी संताचे पाय धरले आणि कोणाचा उद्धार झाला. एक उदाहरण चलत चलत सांगतो, तुम्ही सर्वांनी ऐकलेलं आहे त्याच्यामुळे थोडं तिथं फास्ट सांगतो, पण त्याच्या पुढं न ऐकलेलं थोडंफार असलं असं मला वाटतंय, म्हणून ते पुढचं सांगण्याचा प्रयत्न करतो. ऐका, श्रीमद भागवतामध्ये तुम्ही कथा ऐकलेली आहे. एका मगरीचं आणि एका हत्तीचं युद्ध लागलं, म्हणजेच थोडक्यात गजेंद्राचं युद्ध लागलं. बरोबर? तुम्ही सर्वांनी गजेंद्राचा दृष्टांत ऐकलेला आहे. तरी पण फास्टमध्ये सांगतो. युद्ध लागलं, घनघोर दोघांचं युद्ध चालू. त्या मगरीनं त्या गजेंद्राच्या पायाला धरलं आणि ती मधी वडीत होती. काय करीत होती? पायाला धरून मधी वडीत होती. आणि ते गजेंद्र काय करत होता? तिला बाहेर वडीत होता. ऐका, दोघांचं युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झाल्याच्या नंतर बाहेरून गजेंद्राला पाठिंबा होता. आता बरेच बाहेरून पाठिंबा देतात, बरोबर का नाही? मला राजकारणावर बोलत नाही बरं का. ऐका, गजेंद्राला बाहेरून पाठिंबा. ह्या गजेंद्राची लेकरं बाळ बायका पोरं. आता महाराज ते जंगलाचा राजा होता. सगळ्यांना सोंडीला सोंड, सोंडीला सोंड, सोंडीला सोंड लावून वड्या सुरुवात केली. कित्येक दिवस युद्ध चाललं, पण गजेंद्र काय बाहेर निघ. रोजच्या रोज एवढाला मधीच चालाय, पण बाहेर निघणं. महाराज शेवटी एका दिवशी त्या गजेंद्राच्या बायकोनं सगळ्या लेकराची मिटिंग घेतली आणि सांगितलं, जाऊ द्या म्हणले, पिकलं पान कवा तरी गळणारच आहे. किती दिवस तुमचा संसार वाड्यावर सोडणार आहोत, चला घरला म्हणले, जाऊ द्या तुमचं बघा. आणि हीच येळ आहे महाराज म्हातारपणाला आपल्याला. हीच वेळ आपल्याला म्हातारपणाला, बरोबर का नाही? सांगितलं, चला द्या सोडून. आणि एक सांगू का, आता आपल्याला वाटतंय हे दृष्टांत ऐकायला आपल्याला गोड वाटायले, पण ह्याच्यातून सिद्धांत घेण्यासारखं आहे. खरंच ही वेळ आपल्यावर आहे. जेव्हा हे गजेंद्र म्हणजे काय, मगर म्हणजे काय, ती मगर म्हणजे काळ आहे, ते आपल्याला न्यायला आलाय. आपल्या घरचे गंज आपल्याला हे करायचे, पण जेव्हा शेवट येईल तेव्हा सोडविना. काय ते? तुका म्हणे, तुला सोडविना कोणी, आणि एका चक्रपाणी वाचून या. घरचे कोणीच येणार नाही. तो हे घरचे फक्त महाराज आपल्या सुखापुरते सोबते, दुःखामध्ये कोणीच नाही. ऐका, सगळे सुखाचे सोबते. एक मामा छान दृष्टांत चंद्रशेखर महाराज विचारसागराच्या पाठामध्ये सांगायचे ह्याच्यावर. म्हणजे माणसाला संत रूपी संत आले आणि आपल्याला सांगतात की बाबा, अरे तू माणूस नाहीस, अहम ब्रह्मास्मी, तू ब्रह्म आहेस, तू देव आहेस.
पण माणूस काय म्हणाला, नाही नाही मी माणूस आहे, लेकरं बाळ माझे आहेत. गोड उदाहरण सांगायचे चंद्रशेखर महाराजांनी. एका वाघीण विली होती आणि महाराज त्या वाघिणीचं एक लहान बछडं एका मेंढपाळानं उचललं आणि ते लहानपणीच उचललं आणि आपल्या मेंढ्यामध्ये सोडून दिलं. ते लहान असल्यामुळे ते त्या मेंढ्यासोबतच राहू लागलं. मेंढ्या जे खातील तेच खाऊ लागलं, मेंढ्या जे पितील तेच पिऊ लागलं, मेंढ्या जिथं बसतील तिथंच बसू लागलं. पण महाराज दिवसेंदिवस त्याची वाढ झाली आणि एवढा मोठा ते वाघ दिसू लागला. एक दिवस काही वाघानं लांबून पाहिलं. काही वाघ म्हणायत, होय आपल्या पार्टीचा माणूस त्या पार्टीत गेलाच का? आपल्या पार्टीचा त्या पार्टी माणूस गेलाच कवा? त्या बाकीच्या वाघाने त्याला बोलून घेतलं. पांचाल तुम्हाला नाही, ते बोलवालेत. ऐका, ते बोलून घेतलं आणि सांगितलं, अरे त्या मेंढ्यामध्ये काय करायलास? ते म्हणलं, मग अरे तू वाघ आहेस. काय आहेस? तू वाघ आहेस. आणि मेंढी हे आपलं खाद्य आहे, आपण त्याची शिकार करायची असती आणि तू त्याच्यामध्ये राहिलास. ते वाघाचं पिलू काय म्हणाले, काही बोलता राव, खोटं बोलता तुम्ही. म्हणला, मी वाघ नाही, मी काय काय मेंढी. ते म्हणले, मेंढी कस काय? अहो जन्मल्यापासून त्याच्यातच राहिलो म्हणला, त्याच्यातच वाढलो म्हणला, ते जे खातील तेच खायलो म्हणला, ते जिथं बसतील तिथंच बसायलो. मी जन्मल्यापासून त्याच्यातच आहे, त्याच्यामुळे मी काय मेंढी आहे. ऐका, ते वाघ म्हणायत, नाही रे बाबा, तू मेंढी नाहीस, तू वाघच. पण ती ऐकायला तयार नाही. साधू संत बी आपल्याला सांगायला, अरे बाबा तू ह्या देहाचा हे करू नको, लोभ करू नको, तू इथला नाहीस, जायचंय. पण आपण म्हणत नाही ना, लेकरं बाळा आपलेच आहे, बरोबर का नाही? असंच चाललंय आपलं, बरोबर? ऐका, मग त्या वाघांनी त्या वाघाला नेलं एका तळ्याच्या शेजारी. कुठं नेलं? तळ्याच्या शेजारी नेलं आणि सांगितलं, हे बघ या तळ्यामध्ये आमचं तोंड बघितलं, आता तुझं बघ. आमच्यासारख्या मिशा आहेत का? आमच्यासारखं मोठं तोंड आहे का? हो आहे. आता बघ बरोबर त्या मेंढ्याच्या तोंडाकडं. मग त्यानं बघायला सुरू केलं. बघ तुझ्यावनी त्याला मिशा आहेत का? नाहीत. तुझ्यावनी त्याचं तोंड आहे का? नाही. आमच्यावनी आहे की? हो आहे. आता खरंच सांग, तू कोण आहेस? तू कोण आहे? मग ते वाघाचं पिलू म्हणलं, आता मी कोण आहे? वाघ आहे. तसं संत आपल्या जीवनामध्ये येत असतात आणि सांगत असतात, अरे बाबा हे नाही तुझं, हे नाही तुझं, पण आपण ऐकायला तयार नाही. मग ते अंधकारातून महाराज प्रकाशामध्ये टाकण्यासाठी आपल्याला एका गुरुमंत्राचा अवलंब करीत असतात. एका गुरुमंत्राचा अवलंब करीत असतात संत, बरोबर का नाही? ऐका, चलत चलत आले उदाहरण म्हणून सांगतो. आता कसं आहे, तुम्ही बसलातच, मला वाटायला तुम्हाला थोडं गोड लागाले, बरोबर का नाही? मला माहिती आहे तुम्ही बेजार झालेले, पण दुपारपासून इथंच आहे, सकाळपासूनच आहेत का? चला, 10-5 मिनिटं इकडच्या इकडे गेलं तर काही होणार नाही. नाहीतर काही जण म्हणतील, रंगात माझाला काय काम नव्हतं का? खाऊन झोपायचं पाला तर काही भणभण लावली. लोक का आम्हाला का साधं बोलतात का? महाराज कीर्तनाला निघालं तर काय काय लोक म्हणतात, मग महाराज कुठं आहे आज डाव? आता हे डाव आहे. ऐका, आले उदाहरण म्हणून सांगतो. एक मार्मिक, थोडं विनोदी आहे, पण ह्याला अनुसरून आहे, बरं का? म्हणजे माणूस हे सगळं माझं आहे म्हणायला, पण संत साधू म्हणाले नाही. एका गुरु शिष्याची जोडी होती. महाराज रोज त्या शिष्यानं गुरुची सेवा करायची आणि रोज सेवा करीत असताना एक दिवस थोडा उशीर झाला, 10 वाजले होते रात्रीचे. शिष्य म्हणला, गुरुजी मी आज जाऊ का? मला आज खूप उशीर झालाय. गुरुजी म्हणले, अरे एवढी काय गडबड करायलास? तेव्हा शिष्यानं सांगितलं, गुरुजी खरं सांगू का? म्हणला, मी गेल्याशिवाय आमची तेनं जेवत. असा सगळ्याला भ्रम असतो. पंचा, असा सगळ्याला भ्रम असतो. मला मी गेल्याशिवाय आमची तेनं जेवत नाही. गुरु म्हणले, अरे बाबा ह्या जगात आपल्या पोटापुढं कोणीच कोणाचा विचार करीत नाही. पण ते म्हणायचा, नाही हो, माझ्या बायकोचं लई प्रेम म्हणायला शक्यत नाही. म्हणला, मला असंच वाटत होतं बरं का मामा, माझ्या इच्छानं असंच वाटत होतं. तुमची शपथ
सगळ्याची शपथ असंच वाटत होतं. पण जेव्हा लॉकडाऊन पडलं का तेव्हा कळालं. लॉकडाऊन पडलं, हा कार्यक्रम बंद झाले. महाराज 6 महिने मला कोणीच बोलील नाही. 6 महिने मला कोणीच बोल नाही. एका दिवशी संस्थेपुढं माझी बायको झाडून घेऊ लागली. मी खुर्चीवर मोबाईल बघत बसलो होतो. माझी बायको झाडून घेता घेता त्या कुत्र्यावर घालून मला म्हणाल्या, हाड मेल्या हाड. 6 महिने झालं इथंच भवाला, कुठंच घराच्या बाहेर जायला तुलाच हाड. तवापासून पटका घेऊन निघाला पांच्या. विनोदाचा भाग सोडा. असं कवा बोलली नव्हती. उग मजा मला तुम्हाला हसू यायला हे का नाही. म्हणजे तुमच्या रोज आरत्याच करायलात म्हणा की. हा जय देव जय देव जीव माझा नवरा. हा असं आहे का महाराज. जिथं जाय तिथं पळसाला पानं कुठं असतील वैयक्तिक. आता आमच्या पांचाळसारखा एखादा द्या सोडून हे का नाही. ऐका, गुरुने सांगितलं तुझं कोणीच नाही. शिष्य म्हणायचा नाही माझे सगळे. मग शॉर्टकट मध्ये आता टाइम व्हायला म्हणून सांगालो. गुरुने सांगितलं एक काम कर तू, मी तुला गुरुमंत्र देतो. ते गुरुमंत्राचा घरी जाऊन जप कर आणि गेल्याच्या नंतर तुला समाधी लागल. समाधी लागल्याच्या नंतर आता पुढचा पराक्रम तू बघून घे. महाराज यानं रात्री 10:30 वाजता घरला गेलं. मस्त बायकोनं असा स्वयंपाक केला. नंबर एक स्वयंपाक केलता. आणि महाराज पुरणपोळी रस. आता हे रसाचे दिवस आहेत ना, हा रसाळ्याचे दिवस असल्यामुळे भजे पापड कुरडया पापड्या आहे का नाही. हा नंबर 1 असा हे केला. आणि बायको म्हणली, हो तुम्ही मध्ये बसा तर मी गरम गरम काय करते, पोळ्या टाकते आणि तुम्हाला जेवायला वाढते. महाराज बायको पोळ्या टाकाय गेली आणि ह्यानं गुरुमंत्राचा जप सुरू केला. आणि महाराज ह्याला समाधी लागली. समाधी लागल्याच्या नंतर मग महाराज थोड्या वेळानं बायको आली. पाहते तर काही गेलं. बायकोनं ठरलं आत्तापासून रडाव. कवा उद्या ह्याचं मड जळलं काय नाही. महाराज ह्याच्या पुढं बसून बायकोनं पांच्या तीन पोळ्या खाली. 3 पोळ्या. पुन्हा विचार केला. रात्रचे 11 वाजलेत. आतापासून कुठं रडाव. झोपी गेली. पहाटे 4ला उठली. 4 पासून रडायला लागली. सकाळी सोयरेधारे जमा झाले. जमा झाल्याच्या नंतर महाराज सगळे जमा झाले. त्याची तयारी सुरू केली. गुरु त्या ठिकाणी आले आणि आल्याच्या नंतर प्रत्येक जण रडायला लागलं. हे मला न्यायचं होतं, तुला न्यायचं होतं. गुरु म्हणले एक काम करा, 1 गिलास दूध आणा. आणि त्याच्यावर 1 गिलास दूध उतरिलं. पाऊस आला म्हणून आता फास्ट घेतल्या. गाडी आता एक्सप्रेस सुटली. आता त्याच्यावर दूध उतरलं आणि सांगितलं जे कोणी हे दूध पिईल ते मरल आणि हे माणूस उठल. बापाला म्हणले तू पे. बाप पेला नाही, माईने पेल नाही, लेकराने पेल नाही. शेवटी गुरुनच पेलं आणि त्याला डोक्यावर हात ठेवला आणि त्याला उठिलं आणि त्याला सांगितलं आता सांग तुझं कोण. खरं सांगा त्याचं कोणीच नाही. ऐका, म्हणून त्यानं ठरलं त्या दिवसापासून त्याचं कोणीच नाही. तसं गजेंद्राला झाला भास की आता माझं कोणीच नाही. आणि गजेंद्राने एक कमळाचं फुल घेतलं आणि त्या ब्रह्मांडाच्या मालकाला वाहिलं आणि सांगितलं हे कोणी ब्रह्मांडाचा चालक मालक असेल त्याला हे माझं पुष्पार्पण. कारण देवाला पत्रम पुष्पम फलम तोयम योमेव भक्त्या प्रयश्यती. ऐका, देवाला पत्र पुष्प आवडते का. ज्ञानोबराने वर्णन केले मग निसीम भाव उल्हासे मज अर्पवयाचे निमित्त. ऐका, अनेक प्रकारचं सांगायचं आहे. महाराज देव आले आणि देवानं गजेंद्राचा उद्धार केला आणि देव वापस निघाले. इथपर्यंत सगळ्याला माहित होतं. पण मला ह्याच्या पुढचं सांगायचं होतं 2 मिनिटात. ऐका, देव वापस निघाले आणि मगरीनं प्रश्न केला, देवा गजेंद्राचा उद्धार केला पण माझी काय सोय आहे. तेव्हा देवानं सांगितलं वारे वा, चोर ते चोरण वरून हे ना. एक तर माझ्या भक्ताला तू माराय निघालतीस आणि पुन्हा म्हणतीस माझी काय सोय. तेव्हा त्या मगरीनं दिलेलं उत्तर गोड आहे, देवा मी गजेंद्राला माराय निघालेच नव्हते आणि मारायचं ठरलं असतं तर त्याचा कवाच काटा काढला असता. मग देवा गजेंद्र हा तुमचा भक्त आहे, गजेंद्र हा साधू आहे, गजेंद्र हा संत आहे. आणि खरं सांगा मी गजेंद्राच्या सोंडीला धरलं होतं का नाही, गजेंद्राच्या शेपटीला धरलं होतं का नाही, मी गजेंद्राच्या कुठं धरलं होतं, पायाला धरलं होतं. आणि तुमच्या नाथ महाराजांना सांगितलं होतं तुम्हाला देव पाहिजे तर काय करा,
धरावे संताचे ते पाय. खरं सांगा देवा, माझ्याकडून काय चुकलं? मी गजेंद्राचे पाय धरले आणि देवाचा नाविलाज झाला आणि त्या मगरीचा सुद्धा उद्धार केला. म्हणून धरावे संताचे ते पाय, म्हणून हरिप्राप्तीचे उपाय. धरावे संताचे ते पाय. काय होईल? येणे साधती साधने, तुटती भवाचे बंधने. वरून मेघराजानं थोडे थोडे थेंब सुरू केले, है का नाही? जशी गुरु महाराज बुद्धी देतील त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. मी काही कीर्तनकार नाही, एक साधारण तुमच्यासारखा व्यक्ती आहे. ना तरी बालक बुबडा बोले, का वाकुडा विंचुका पावले, ते चोज करून माऊले रिगे जेवे बोललेले कुरवेड वाकडे उतरे. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ही माझी सेवा श्री गुरु श्री संत वैकुंठवासी ब्रह्मनिष्ठ श्री गुरु श्री संत मोतीराम महाराज यांच्या चरणी अर्पण करून याच ठिकाणी कीर्तन सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर सुंदर चाल जय जय विठ्ठल.